नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता सांगली जिल्ह्यामधून. आज मी तुमच्यापुढे एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलो आहे. तो संदेश काय आहे तर आज 28 तारखेला 28 ऑगस्टला एक जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी एक मोठं आंदोलन उभारलेलं आहे आणि त्याचा एक विराट असा मोर्चा मुंबईला घेऊन जायचं ठरवलं आहे. तर या आंदोलनामध्ये किंवा या जरांगे पाटलांच्या बरोबर सर्वसामान्य जनता किंवा आमच्यासारखे सुशिक्षित तरुण किंवा असे खूप काही या समाजामध्ये मागं राहिलेले एक खालचा थरामधला हा समाज असे हे जरांगे पाटलांच्या बरोबरच का आणि ते जरांगे पाटलांना का मानतात याचं मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण देऊ शकतो किंवा देऊ इच्छितो. तर आज मला एक महत्त्वाचा विषय असा द्यायचा आहे की या सर्व जनतेने, मराठा समाजानेच नाही आहे तर इतर पूर्ण समाजाने या 28 ऑगस्टच्या ज्या विराट असा मोर्चा होणार आहे त्या मोर्चात सहभागी व्हावं आणि त्यांनी माननीय जरांगे पाटलांना सपोर्ट करावा. हा सपोर्ट का करावा याचं रिझन मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. आज सांगली जिल्ह्यामध्ये समाज कल्याण जे ऑफिस आहे तिथे बऱ्याचसं काही असं वातावरण दिसलं की बऱ्याच मुलं आज एज्युकेशन फील्डमध्ये त्रासलेले दिसत आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स चालू आहेत, मेडिकलचे ॲडमिशन्स चालू आहेत, बऱ्याचशा 11-12चे ॲडमिशन्स चालू आहेत. त्या ॲडमिशनच्या काळामध्ये या समाज कल्याण सांगली ऑफिसमध्ये बरेचसे तरुण जात आहेत आणि तिथे रिक्वेस्ट करत आहेत त्यांच्या कास्ट व्हॅलिडीसाठी. पण ह्या कास्ट व्हॅलिडिटीचा विषय संपत नाही आणि त्यांना खूप प्रश्नांना सामोरे जावं लागतं आहे. तिथे असं उत्तरं दिली जात आहेत की 15 दिवसांनी होणार, 3 महिन्यांनी होणार, 6 महिने होणार. आज सर्व मुलांचा भविष्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि ते माझ्या निदर्शनास आलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आज आमच्यासारखे हे सुशिक्षित तरुण जरांगे पाटलांच्या मागे का ठामपणे उभा आहेत. आज तिथे असलेले प्रश्न, ज्या मुलांचे आहेत प्रश्न, ते पालक डोळ्यामध्ये पाणी येऊन तिथे थांबलेले आहेत, त्या लाईनमध्ये उभारले आहेत. आज बऱ्याच गोष्टीचा मी आढावा घेतला. त्या सांगली जिल्ह्यातल्या समाज कल्याण ऑफिसच्या बाहेर इतके पालक आहेत, इतके मुलं आहेत, ते रडत आहेत. पालकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येत आहेत. तर हे अश्रू पुसणारा हा कोण असेल तिथे. आता हे आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती. आज समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाणारे जे लोक आहेत ते सर्वसामान्यच असणार आहेत ना. ते कोणी असे मोठ्या अगदी श्रीमंत गडगंज घराण्यातले तर असू शकत नाहीत. आज त्या सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न. त्यांचं हे प्रश्न कोण त्या प्रश्नाला उत्तर देणार. तर असं बऱ्याच वेळेस आमच्या निदर्शनास असे आमच्या सुशिक्षित लोकांच्या निदर्शनास येतं आहे. असे ह्या गरीब खालच्या वर्गातल्या लोकांनी जायचं कुठे. आज जर काही मध्यमवर्ग किंवा वरच्या स्तरातील लोक असतील, ते आमदार आहेत, त्यांच्यासाठी खासदार आहेत, ते त्यांच्याकडे जाऊन त्यांचे प्रश्न मिटवू शकतात. पण हा खाली राहिलेला समाज आमचा आहे किंवा गरीब समाज आहे. मी फक्त मराठा समाजासाठी बोलत नाही, पण इतर समाजातलेही खाली राहिलेले जे आमच्यासारखे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी वाली कोण. हा खरं तुम्ही जाऊन एखाद्या अशा गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये आज रोजी तुम्ही कुठल्याही, मी सांगली जिल्ह्याचं आहे म्हणून मी आज तुम्हाला एक उदाहरण देतो आहे, तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातल्या एखाद्या कार्यालयात जाऊन बघा, त्या गरीब लोकांना मदत करणारे कोण आहेत. कोणीही त्यांचा वाली नाही. तर मी ठामपणे सांगू शकतो असे हे समाजधारक आहेत, जसे जरांगे पाटील आहेत, सर्व समाजाचे ताईत बनले आहेत. ते का ताईत बनले तर ह्याचं कारण हे आहे, आज तो जो गरीब समाज आहे तो एखाद्या आमदाराकडे जाऊ शकत नाही ना एका खासदाराकडे जाऊ शकत आहे. तर तो समाज जाणार कुठे शेवटी. त्याच्या कुठेतरी ओळखी असतात. असे हे जरांगे पाटील आहेत किंवा अजून काही. मी फक्त मराठा समाजाचे जरांगे पाटील आहेत म्हणून मी बोलत नाही, पण काही इतर समाजाचे पण, ओबीसी समाजाचे पण नेते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे समाजाचे नेते आहेत, त्यांच्याकडेही जातात. पण ह्या जनतेने जायचं कुठे. तर हे जे तळागाळातल्या लोकांसाठी मदत करणारे हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ना, त्यांना मदत केलीच पाहिजे ना. आमच्यासारख्या लोकांनी नाही केलं तर कोण करणार. कारण ह्या तळागाळातल्या लोकांचा वाली फक्त हे असेच लोक असू शकतात, ना आमदार नाही ना खासदार नाही, असं माझं ठामपणे मत आहे. कारण मी त्या स्वतः अशा एखाद्या घटनेतून अनुभव घेतलेला आहे. आज त्या लोकांना फक्त जरांगे पाटीलच दिसतात. कारण
तेच काहीतरी याच्यावरती मार्ग काढू शकतात. मागे एक उदाहरण बघितलं मी, एक मुलगी रडत आली होती त्यांच्याकडे आणि त्याच्यावरती काहीतरी त्यांनी ॲक्शन घेतली. काही मंत्रालयामध्ये आज त्यांनी फोन केला, सांगितलं, त्याच्या काहीतरी प्रकरण मिटलं गेलं. तर आज खरी परिस्थिती अशी आहे, असे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे खरंच ते तळागाळातल्या लोकांसाठी काम करत आहेत, तर त्यांच्यासाठी हे लोक आज स्वतःचा जीव द्यायलाही तयार झालेले आहेत. आणि मी आज त्या निमित्ताने एक सांगू इच्छितो, हे 28 ऑगस्टला जे आमचे माननीय जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे मराठा समाजासाठी, आज ते मराठा समाजासाठी असेल, उद्या हाच मराठा समाज दुसऱ्या इतर OBCच्या समाजासाठीच्या हक्कासाठी सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी असेल, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. मी स्वतः त्या OBC कुठला जर एखादं आंदोलन असेल त्याच्यामध्ये स्वतः मी उभा राहीन, हे मी स्वतः ग्वाही देतो. कारण आज आम्हाला गरज काय आहे ते खालच्या थरातील ह्या ज्या लोकांसाठी कोण मदत करणार, आज आमचा वाली कोण, याचा प्रश्नाचं उत्तर देणार कोण, तर हे आमदार खासदार वरच्या लोकांसाठी आहेत, आमच्या लोकांसाठी असेच हे खालचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. म्हणून आम्ही अगदी ठामपणे अगदी छाती ठोकून आज ह्या अशा सामाजिक कार्यकर्त्याच्या जरांगे पाटलांच्या मागे उभा राहणार. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रसारमाध्यमातून मी आज आमच्या जरांगे पाटलांना एक विनंती करतो, तुम्ही थोडंसं या सांगली जिल्ह्याच्या ते समाज कल्याणचं ऑफिस आहे तिथे एखादा फोन करा आणि तिथे थोडंसं माहिती घ्या की काही मुलांचे ॲडमिशन्स अडकलेले आहेत, ते अडकू नयेत आणि त्या कास्ट व्हॅलिडिटीमुळं त्यांचे आयुष्याचं नुकसान होऊ नये, तेवढ्यासाठी थोडंसं माझ्या मनामध्ये खूप भावना दाटून आल्या आणि त्या मुलांसाठी काहीतरी संदेश द्यावा. आणि आम्हाला शेवटी मी सांगितल्याप्रमाणे आमच्या ह्या खालच्या थराचे गरीब लोकांचे कैवारी एकच आहेत असं मी सांगेन, आणि ते म्हणजे आमचे माननीय जरांगे पाटील. तर मी दादांना एक विनंती करतो, दादा तुम्ही एक ह्या सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना थोडासा एक फोन करा आणि इंजिनिअरिंगचे जे मुलं आहेत किंवा मेडिकलचे मुलं आहेत त्यांचं आयुष्याचं भविष्याचं वाटोळं होऊ नये, ह्यासाठी आम्ही आमदार खासदाराकडे न जाता तुमच्याकडे एक दाद मागण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ते मला खात्री आहे हे दादा आमचे नक्कीच काही ना काही छोटीशी मदत करतील, कारण आम्हाला मोठ्या मदतीची गरजच नाही आहे. कारण मोठी मदत मागायला गेलं तर हे मोठे लोक आमच्यासाठी कोणीच उभा नाहीत, आणि जर खरंच उभा असतील तर त्यांनीही तिथे जाऊन बघावं आणि तिथल्या लोकांना दाद द्यावी. आणि तिथल्या आज ज्या मेडिकलच्या ज्या ॲडमिशनसाठी किंवा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी मुलं रडत आहेत, पालक रडत आहेत, अहो हे जे पालक आहेत त्यांच्या भावना तुम्ही समजू शकत नाहीत, कारण ते गरीब आहेत, त्यांच्याकडे ना पैसा आहे ना त्यांच्याकडे काही असं मोठी यंत्रणा आहे कुठल्या मंत्र्याकडे जायची, खासदाराकडे जायची. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, कोणी जर त्यातला एखादा माणूस मंत्र्याकडे किंवा खासदाराकडे आमदाराकडे जायचं असेल तर त्याच्या गावातला एखादा टग्या, म्हणजे तो एखादा त्याचा मंत्र्याचा किंवा आमदाराचा एखादा माणूस असेल त्याला पकडावं लागतं, मग तो 2 पैसे मागणार. हे पैसे आणायचे कुठून? आज शेती करणारा हा जो खालचा समाज आहे त्याच्या मागे खरंच कोणी उभा राहायला तयार नाही. आणि मी थोडंसं हे माझ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून थोडंसं असा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, काही मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला मी परत एकदा विनंती करतो, आणि दादांना विशेषतः मी आमच्या मनोजदादांच्या कार्यकर्त्यांना किंवा मनोजदादांना किंवा सांगलीमध्ये कोणी जरांगे पाटील साहेबांचे समर्थक असतील त्यांना मी विनंती करतो या प्रसारमाध्यमाच्या माझ्या व्हिडिओमधून की तुम्ही जरा समाज कल्याण खात्याचे कोणी इन्चार्ज असतील त्यांना एखादा फोन करा आणि त्यांना सांगा तिथले काही लोकांचे जे अडचणी आहेत. दररोज त्या ऑफिसमध्ये कितीतरी लोक येत आहेत आणि असे टेन्शननी घरी जात आहेत, ते सध्या घरी झोपू शकत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. तर दादांना मी परत एकदा विनंती करतो, एखादा फोन करा दादा. आज मी सांगली जिल्ह्यातला असून तुम्ही बीड जिल्ह्यातले असताना मी तुमच्याकडे एक अपेक्षा करून जातो आहे, म्हणजे समजून जा आमच्या ह्या सर्वसामान्यांची काय व्यथा आहे. आणि आमचा कैवारी परत एकदा मी छाती ठोकपणे सांगू शकतो, आमचे कैवारी म्हणजे हे मनोजदादा पाटील आमच्यासाठी काहीतरी करत आहेत. तर या सरकारनेही थोडंसं त्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं आणि अशा मागण्या पूर्ततास नेण्यासाठी सरकारनेही मदत करावी, एवढी मी सरकारलाही विनंती करतो. आणि दादांना पुन्हा एकदा विनंती करतो की अशा ह्या प्रॉब्लेम असल्या ठिकाणी तुम्ही नक्कीच काहीतरी मदत द्याल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.